नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या सुंदर अशा भागाला आपण सुरुवात करणार आहोत. म्हणजे सुकण्याची एंट्री चांदेकरांच्या घरी होणार आहे आणि आबांना त्याचबरोबर घरातील वातावरण सुकन्या कशा पद्धतीने बदलून टाकणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे सुकन्या विचार करत बसलेली असते की कुठं गेली आहे ही नेहा, काय केलंय तिने. हे साबणाच्या ॲडव्हर्टाईजला माझा नंबर दिलाय. आता लोकांचे फोन आला, मी त्यांना काय सांगू, अजून पॅकेजिंग झालेलं नाहीये, कसे साबण विकायचे आहेत. आणि या गोष्टींचा विचार करत सुकन्या थांबलेली असते. तेवढ्यातच तिच्या फोनवरती फोन येतो. सुकन्या म्हणते, झालं, फोन यायला सुरुवात झाली, आता मी काय करू, काय सांगू त्यांना. सुकन्याला फक्त तिच्या फोनवरती आलेला फोन दिसत असतो, म्हणून तिला त्रास होत असतो. ती म्हणत असते की नाही, हे सगळं काहीतरी वेगळं घडतंय, त्यामुळं मला ना या गोष्टींचा थोडासा विचार करावाच लागणार आहे. आणि तेवढ्यात तिचं लक्ष जातं, अरे हा तर अद्वैत चांदेकरचा नंबर आहे आणि अद्वैत चांदेकरचा फोन कशासाठी आलाय. असं म्हणत सुकन्या तो नंबर पाहते. ती म्हणते, आता यांचा फोन कशासाठी आलाय, काय करू. तिच्या डोक्यात विचार सुरू असतात. पण कारण त्यांनी तर आपल्याला रिजेक्ट केलं होतं जॉबसाठी, आणि मग आता फोन का येतोय, आता उचलून बघितलंच पाहिजे, असा विचार तिच्या डोक्यात येतो. आणि त्या क्षणी मग तिने फोन उचलायचं ठरवते. अद्वैत तिकडून फोनवर बोलायला सुरुवात करतो, सुकन्या पाटील. तेव्हा सुकन्या सांगते की हो, तुमचं सिलेक्शन झालेलं आहे ॲज अ नर्स म्हणून. तेव्हा सुकन्या म्हणते, काय. तेव्हा तो सांगतो की हो, पण आम्हाला 12 तासांसाठी नाही तर 24 तासांसाठी नर्स हवी आहे. आता सुकन्या म्हणते, हो का, चालेल चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. मग उद्या तुम्हाला 9 वाजता जॉईन व्हायचं, मी तुम्हाला पिकअप करायला येईल. हे सगळं अद्वैत एका दमात बोलत असतो. सुकन्या मात्र हो हो म्हणते आणि चालेल सांगते, मी तयार आहे. एवढंही तिने सांगितलेलं, त्या प्रमाणात तुम्हाला सॅलरीही मिळेल असंही अद्वैतनं पुढं सांगितलेलं असतं. तेव्हा ती म्हणते की नाही, सॅलरीचा काही प्रॉब्लेम नाही आहे, मला थोडी तयारी करावी लागेल, बाकी काही नाही, असंही ती सांगून रिकामी होते. तेव्हा मात्र अद्वैत तिला म्हणतो की चालेल, आणि मग तुम्ही तयार राहा, तुम्हाला उद्या यायचं आहे, मी स्वतः तुम्हाला पिकअप करायला येईल. हे सगळं ऐकल्यानंतर सुकन्यासुद्धा या गोष्टींसाठी तयार झालेली आहे. आणि ती खरं तर मोठ्याने ओरडत असते, तिला खूप भारी वाटत असतं. हा एवढा छान असा जॉब मिळाला आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की माझे काही नियम आहेत ते पाळावे लागतील, हा असं मोठ्याने ओरडणे वगैरे चालणार नाही. सुकन्या सॉरी सॉरी म्हणते आणि फोन ठेवला जातो. इकडे अद्वैत म्हणत असतो की चला, उद्यापासून आबांचं रुटीन सुरू होईल, आबांच्या मनाप्रमाणे होतंय ना, मग ठीक आहे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी अद्वैत स्वतः सुकन्याला पिकअप करायला तिने पाठवलेल्या लोकेशनला गेलेला असतो. सुकन्याला तो तिथून पिकअप करतो आणि तिला घेऊन चांदेकरांच्या घरी येतो. सुकन्याचं सामान वगैरे तिनं आणलेलं असतं, कारण आता 24 तास सुकन्या चांदेकरांच्या घरी राहणार असते. गेस्ट रूममध्ये तिची राहण्याची सोयसुद्धा झालेली असते. तर इकडे अद्वैत तिला म्हणतो की चला, ड्युटी आतमध्ये सुरू होते तुमची. तेव्हा मात्र सुकन्या अद्वैतकडे पाहते आणि अद्वैत सुकन्याकडे पाहत असतो. सुकन्या घराच्या बाहेर उभी असते, पण तिला काहीतरी संकेत मिळत असतात, म्हणजे तिच्या हृदयाची धडधड वाढत असते. हे सगळं पाहिल्यानंतर तेव्हा मात्र सुकन्या ज्या पद्धतीने आता तिथं आलेली आहे, त्यावरून हे लक्षात येत असतं की नक्कीच याच्यामध्ये काहीतरी दैवी संकेत आहे. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडत असतात त्याच वेळेस आता अद्वैत आत आलेला असतो. आबांना सांगतो की तुम्हाला जे सांगितलेलं होतं, म्हणजे ती मुलगी येणार आहे आज, ते मुलगी आलेली आहे आणि मी तुम्हाला दिलेले शब्द पाळलाय आबा. आबा म्हणतात, होय का, कुठे आहे ती. तेव्हा अद्वैत सांगू लागतो की हो, ती बाहेर आहे, येतच आहे. आबा म्हणतात की चांगलं आहे, चला. आणि अद्वैतने आत येऊन सगळ्यांना सांगितलेलं आहे, सुकन्या आलेली आहे. सुकन्या मात्र आलेली असते, बाहेर दारात तुळस असते, मग तुळशीच्या जवळ जाते, तिचं आपलं सुरू असतं. अद्वैतने तिला स्पष्ट सांगितलेलं असतं काम शार्प 9ला सुरू करायचं आहे. पण सुकन्याला थोडी भीती वाटत असते, कारण तिच्याकडनं नेहमी गडबड गोंधळ होत असतो. आणि त्यामुळं सुकन्या आत्ता तिथे येऊन उभी असते, तुळशीला नमस्कार करते. तुळशी माते, खरंच माझ्याकडून कोणतीही चूक होऊ देऊ नको, माझ्यासाठी ही नोकरी खूप महत्त्वाची आहे, मला ही नोकरी करायची आहे, प्लीज माझ्याकडून कोणतीही चूक होऊ देऊ नकोस, आज माझ्या नोकरीचा हा पहिला दिवस आहे, असंही सांगितलं जातं. आणि ती तुळशीला नमस्कार करते. पण तिला तुळशीच्या वृंदावनामध्ये तिथे कुंडीमध्ये मंगळसूत्र दिसतं. आता ते मंगळसूत्र पाहता क्षणी
इकडे सुकन्याला धक्का बसलेला असतो. सुकन्या म्हणते की सोन्याचं दिसतं हे मंगळसूत्र आणि तुळशीत आहे म्हणजे असंच घरातलंच कोणाचं तरी असेल. आत घेऊन जाते आणि देते त्यांना आणि मग बाकीचं सुरुवात करते. असंही सुकन्याचं छान असं चालू असतं आणि ती मात्र ते मंगळसूत्र घेऊन आत येते. खरं तर तिने त्या मंगळसूत्राला हात लावायची तशी काही गरज नव्हती. आपल्याला तर माहितीच आहे अद्वैत काय करणार आहे तो. राडा तर होणारच आहे ना. आणि मग मात्र सुकन्या ते मंगळसूत्र आता हातात घेते आणि आतमध्ये येऊ लागते. मग तिच्या हृदयाची धडधड 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 सुरू झालेली असते. कारण तिला ह्या घराकडे पाहिल्यावर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यामुळे तिच्या हृदयाची खरं तर धडधड सुरू होत असते. आता सुकन्या जेव्हा ते मंगळसूत्र घेऊन आतमध्ये येते आणि पाहत असते, त्या पायऱ्या उतरत असते, तेव्हा तिथं अद्वैत म्हणतो की चला तुमच्या कामाची सुरुवात आजपासून होत आहे, असंही अद्वैतनं सांगितलेलं असतं. आणि सुकन्याला पाहता क्षणी इकडे सरोजला सुद्धा एक वेगळं काहीतरी जाणवत असतं. सरोजसुद्धा विचार करायला लागते की हिला पाहता क्षणी काहीतरी वेगळं जाणवतंय. मग सुकन्या येते आणि ते मंगळसूत्र हातात असतं आणि ते मंगळसूत्र ती घेते आणि विचारू लागते की हे मंगळसूत्र ना बाहेर तुळशीमध्ये होतं आणि सोन्याचं आहे ना, म्हणून मग मी ते घेऊन आले. या घरच्या लक्ष्मीचंच असेल ना ते मंगळसूत्र, असं सुकन्याने विचारल्याबरोबर सगळेजण मात्र पाहू लागतात. सगळ्यांना धक्का बसलेला असतो. सगळ्यात जास्त राग तर अद्वैतला येणार असतो. कारण ते मंगळसूत्र का हात लावलं, कारण कितीतरी दिवस झालं ते मंगळसूत्र त्या तुळशीमध्ये ठेवलेलं होतं आणि त्या मंगळसूत्राला सुकन्याने हात लावलेला असतो आणि त्याला घरात आणलेलं असतं. ह्या गोष्टीमुळंच आता सुकन्याबरोबर कलासुद्धा घरात आलेली आहे आणि कला ज्या पद्धतीने हे सगळं घडत आहे ते पाहून आता मात्र धक्का बसलेला असतो. आता सुकन्या त्याचबरोबर अद्वैत म्हणतो की दिस इज नन ऑफ युअर बिझनेस. त्या मंगळसूत्राला हात का लावला तुम्ही? गरज काय होती त्या मंगळसूत्राला हात लावायची? सुकन्या म्हणते की हो ते मंगळसूत्र बाहेर तुळशीच होतं ना, मला वाटलं या घरच्या लक्ष्मीचं आहे म्हणून मी ते मंगळसूत्र आणलं, असं सुकन्या सांगू लागते. तेव्हा मात्र इकडे सुकन्याने जेव्हा या गोष्टी सांगितल्यानंतर अद्वैत ते मंगळसूत्र तिच्या हातातून घेतो आणि ते मंगळसूत्र घेत तिला म्हणतो की तुमची ड्युटी जी आहे ती करा. इथे बाकीच्या कोणत्याही गोष्टींमध्ये नाक खुपसायची गरज नाही. लक्षात येतंय ना, असंही अद्वैत तिला सांगू लागतो. आता मात्र सुकन्या म्हणते की हो. आता अद्वैत काहीतरी बोलणार तोपर्यंत आणि सुकन्यानेही काही प्रश्न विचारू नये म्हणून आबा सुकन्याला म्हणतात की अगं तू इकडे ये. आणि आबांनी सुकन्याला बोलावून घेतलेलं असतं. मग सुकन्या आबांकडे जाते कारण आबांना माहिती आहे की पुढे काय होणार आहे. उगीच पहिल्या दिवशी हिला काढून टाकायला नको, हा आबांचा छान असा विचार असतो. आणि आबांनी बोलवल्याबरोबर सुकन्यासुद्धा आबांकडे येते. तेव्हा आबा तिला म्हणत असतात की अगं मला सांग तुझं नाव काय? तेव्हा ती सांगते की सुकन्या पाटील. मग आबा म्हणतात की हो. मग ती आबांना नमस्कार करते आणि आजोबा काळजी करू नका, आता तुम्ही ठणठणीत बरे होणार आणि स्वतःच्या पायावरती चालायलाही लागणार आहात. आजोबा म्हणता क्षणी आबांना गोड अशी आजोबा ही हाक फक्त कला मारायची ती गोष्ट आबांना आठवते आणि त्या क्षणी आबांना जाणवतं अरे ही तर आपली कला आहे, असं म्हणत आबा तिच्याकडे पाहू लागतात. तेव्हा आबा म्हणतात की खरंच बरं वाटलं, खूप दिवसानंतर ही हाक कानावरती पडली. तेव्हा सरससुद्धा तिथं असते. मग आबा ओळख करून देऊ लागतात की ही सरोज चांदेकर आणि अनामिकाला ओरडून सांगतात की अनामिका पाणी घेऊन ये. अनामिकाने पाणी आणलेलं असतं, सुकन्याकडे दिलेलं असतं. सुकन्या आबांना नमस्कार करते. आबा म्हणतात की खरंच छान संस्कार आहेत गं तुझ्यावरती. आबांना खूप छान वाटत असतं. आबांची इच्छाच होती की सुकन्या या घरात यावी. सुकन्याच्या येण्याने या घरामध्ये आनंद येणार आहे असं आबांना वाटत असतं आणि म्हणून तर आबा ह्या सगळ्या गोष्टी मनापासून करत असतात. तेव्हा मात्र सुकन्या आता या घरात तर आलेली असते, परंतु आबा मात्र एवढे खुश असतात ना, आजपर्यंत आबांना एवढं खुश कोणीच बघितलेलं नाही. तेव्हा सुकन्या म्हणते की चालेल आणि मग आबा आणि सुकन्या यांचं बोलणं सुरू होतं. अद्वैतला तर धक्का बसलेला असतो की हे नक्की सांभाळेल ना आबांना. मग अद्वैत म्हणतो की आज मी घरूनच काम करणार आहे, असं सांगितल्याबरोबर अद्वैतने सगळेजण पाहू लागतात. आबा म्हणतात का रे? तेव्हा अद्वैत म्हणतो नाही मी आज घरूनच काम करणार आहे. अद्वैतने त्याचा डिसिजन सांगितलेला असतो. सुकन्या म्हणते की हो. आणि मग
आबांना म्हणते की काळजी करू नका, आपण ना गाणीसुद्धा गाणार आहोत, अगदी तुमच्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी होणार आहेत, असं आबांना सुकन्याने सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र आबा म्हणत असतात की चालेल, आज आपला गाण्याचा क्लास होणार आहे. तेव्हा आबा हेही सांगतात की याच्या आधी माझी सून म्हणजे अनामिकाच्या नवऱ्याची बायको, तिची सासू माझी औषधं बघायची, पण तो आणि तिचा नवरा दोघं बेंगलोरला असतात, त्याच्यामुळं आता सगळं अद्वैत बघतो. मग सुकन्या म्हणते की हो, आपण गाणीही गाणार आहोत, सगळं होणार आहे, तुमच्या आवडीची गाणी गाणार आहोत, तुम्हाला जे आवडतं ते आपण करणार आहोत, पण त्याआधी मला तुमचं डाएट, त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी. आणि त्यासोबत आबा म्हणतात, अगं तुला रूम बघायची आहे ना, तुझी गेस्ट रूम बघून ये. तेव्हा ती म्हणते की त्याची काही गरज नाही आहे, आधी माझी ड्युटी फर्स्ट, नंतर बाकीच्या गोष्टी, असं सुकन्याने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि त्याच वेळी इकडे जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात त्याचवेळी राहुल आणि रोहिणी दोघंही तिथे आलेले असतात. त्या दोघांना पाहून आबा ओळख करून देतात की ह्या बाकी सगळ्यांची तर ओळख तुझी झाली, ही माझी मुलगी रोहिणी आणि हा तिचा मुलगा राहुल. आता रोहिणी हँडशेक करण्यासाठी सुकन्याकडे हात करते, परंतु सुकन्याला वेगळा संकेत मिळत असतो आणि सुकन्या मात्र रोहिणीबरोबर हात मिळवत नाही, कारण तिच्या हृदयाने तिला तो संकेत दिलेला असतो. हृदयाची धडधड वाढलेली असते आणि त्या क्षणी रोहिणीला नमस्कार करून तिथून सुकन्या आबांना घेते आणि म्हणते, चला आता मला तुमचं डाएट चेक करायचं आहे आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी मला फॉलो करायच्या आहेत, आपण जाऊया, असं म्हणत आबांना ती घेऊन जाते. आता इकडे अनामिका, रोहिणी, राहुल ह्यांचं त्रिकूट आहे ना, हे एकत्र आलेलं असतं आणि हे एकत्र येऊन म्हणू लागतं की काय ती मुलगी आली आहे. राहुल म्हणत असतो, बघितलं ना, ती आली तर तिच्या येण्याने घरामध्ये सगळं वातावरण चेंज झालेलं आहे. कळतंय का आई तुला? मम्मा तुला कळतंय का? लक्षात येते का तुझ्या? अगं तुला माहीत नाही आहे, या घरातलं सगळं बदलून जाईल, इतके दिवस आपण जे केलं आहे ना ते सगळं संपून जाईल, असं तो बोलू लागतो. तेव्हा मात्र इकडे रोहिणी म्हणत असते की काही होणार नाही आहे. तेव्हा तो म्हणतो की त्या पोपटाचा जीव त्याच्या डोळ्यात असतो ना, तसं आहे ह्यांचं सगळं, तुझ्या लक्षात येत नाही आहे. रोहिणी म्हणते, नाही, आपलं मेन टार्गेट काय आहे? अद्वैत. आज अद्वैतला संपवायचं, काहीही झालं तरीही अद्वैतला आज संपवायचं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा, असं म्हणत रोहिणीने या दोघांनाही सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी ज्या घडत असतात तेव्हा मात्र आता आबा आणि सुकन्या रूममध्ये आलेले असतात. मग सुकन्याने आबांना औषधं दिलेली असतात आणि त्यानंतर गाण्याची सुरुवात झालेली असते. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र सुकन्या हे सगळं छान पद्धतीने मॅनेज करत असते. आबांना ते गाणं खूप आवडतं. मग सुकन्या आबा दोघंही आता मोबाईलवर गाणं लावलेलं असतं, त्यासोबत दोघंही ते गाणं म्हणत असतात. आणि त्याचवेळी सुकन्यासुद्धा तेवढीच खुश होते, तिलाही छान वाटतं, आबाही खुश असतात. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला ह्या गोष्टीही पाहायला मिळत असतात की आबांना खूप आनंद झालेला आहे. एकतर सुकन्या आलेली आहे या गोष्टीचा तो आनंद आहे आणि त्याचबरोबर आबा खुश आहेत, घरातलं वातावरण बदलून गेलं आहे. म्हणून तर राहुल आणि रोहिणीच्या हे सगळं घडत असतं तेव्हाही राहुल आणि रोहिणीच्या पोटात दुखायला लागलेलं असतं. त्यांना ह्या गोष्टी सहनच होत नाहीत की काय हे, या घरामध्ये एवढं चांगलं वातावरण का होतं आहे, नको आहे आपल्याला हे सगळं चांगलं वातावरण, एवढंच त्यांच्या डोक्यात सुरू असतं. आणि म्हणूनच ते दोघंही तशा पद्धतीने विचार करत असतात. इकडे आता इकडे गाणं खूप छान लावलेलं असतं आणि मग आबा शांत होतात. तेव्हा आबा शांत झाल्यावर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच ते गाणं लावल्यावर आबा शांत होतात. मग सुकन्या विचारते, काय झालं? तेव्हा मात्र आबा म्हणतात, काय नाही, हे गाणं. तेव्हा सुकन्या म्हणते, का, काय झालं? मग आबा सांगू लागतात, अगं हे गाणं अद्वैतच्या आवडीचे. तेव्हा ती म्हणते, सरांना गाणं आवडतं? मग मात्र आता सगळेजण तिथं आहेत आणि मग आबा म्हणतात की हो गं, माझा अद्वैत असा नव्हता का आधी? आणि त्याचवेळी मग सुकन्याला आबा सांगू लागतात की 6 महिन्यापूर्वी त्याची बायको गेली गं आणि मग त्याच्या आयुष्यामध्ये हा कोरडेपणा आला. खरं तर हे सगळं तिच्या जाण्यामुळं झालं. अचानक तिचा मृत्यू झाला, 6 महिन्यापूर्वी तिचा अपघात झाला आणि ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. असं ऐकल्यानंतर सुकन्यालाही धक्का बसतो. सुकन्या म्हणते, काय सांगताय तुम्ही हे? तेव्हा मात्र इकडे आबांनी हे सगळं सांगितल्यानंतर सुकन्यासुद्धा बिचारी म्हणते की खरंच मला नव्हतं वाटलं, म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात एवढं मोठं दुःख असेल
ह्या गोष्टीचा विचार कधी केला नव्हता ना, म्हणून सर असे आहेत. तर हे सगळं आता तिच्या लक्षात आलेलं असतं. तेवढ्यात अद्वैत तिकडून आलेला असतो. अद्वैत पाहतो आबा खुश आहेत आणि मग खूप छान असं गाणं चालू आहे. दोघंही गाणं गात आहेत. अद्वैतसुद्धा ते गाणं ऐकत असतो. त्यालाही छान वाटत असतं. आणि फायनली या सगळ्या गोष्टी खूप अशा मनाप्रमाणे घडत असतात. आणि त्याच वेळेस आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत बाहेरून पाहत असतो आणि अद्वैतला कळतं की आपला डिसिजन योग्य आहे. म्हणजे आबांना सुकन्या नर्सच हवी होती आणि सुकन्याला आणून अगदी योग्य असं काम आपण केलेलं आहे हे आता अद्वैतच्या लक्षात आलेलं असतं. त्यानंतर आता आबांना सुकन्या सांगते की आता तुमचं ना डाएटचं टायमिंग आहे आणि त्यानंतर गोळ्या. मी आता तुमच्यासाठी खायला घेऊन येते काहीतरी आणि त्यानंतर मग आपण पुढचं गाण्याचं बघूया. आता मात्र सुकन्या हे सगळं बोलते आणि निघालेली असते. अद्वैत बाहेर उभा राहून हे सगळं पाहत असतो. अद्वैतला खरं तर छान वाटत असतं. फायनली हा निर्णय घेतलेला असतो. आणि तेव्हा मात्र इकडे आबासुद्धा हे सगळं पाहत असतात. आणि मग अद्वैत तिला लगेचच सांगतो की हो, आत्ता जे काय तुम्ही केलं ना खरंच खूप भारी होतं. असं म्हणत अद्वैतने आता सुकन्याला एका सेकंदात सांगून टाकलेलं असतं की तू जे काही केलेलं आहेस ना ते खरंच छान होतं. आता हे सगळं झालेलं आहे आणि सुकन्याला खूप भारी वाटतं की आपल्याच कामाचं ॲप्रिसिएशन पहिल्याच दिवशी कोणीतरी देते. ह्या गोष्टीने खरं तर सुकन्या सुखावलेली असते. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की राहुल, रोहिणी आणि त्याचबरोबर अनामिका यांनी प्लॅन केलेला आहे तो म्हणजे अद्वैतला संपवण्याचा. आता अद्वैतच्या रूममध्ये गेलेली आहे ती म्हणजेच अनामिका आणि अनामिका जाऊन अद्वैतच्या रूममधले सगळे इनहेलर शोधत आहे. अनामिकाने सगळे इनहेलर शोधून काढलेले आहेत आणि त्याचबरोबर अनामिका ते इनहेलर घेऊन आता बाहेर येत आहे. त्याआधी तिने त्या रूममध्ये धूर केलेला आहे कारण अद्वैतला अस्थमाचा त्रास आहे आणि अस्थमाच्या त्रासामुळं अद्वैतचा जीवही जाऊ शकतो. इतका स्ट्रॉंग अस्थमा अद्वैतला आहे ही गोष्ट माहिती आहे आणि म्हणूनच मुद्दाम होऊन अनामिकाने या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आता मात्र इकडे जे घडत असतं त्यामुळं आता अद्वैत रूममध्ये गेला आणि त्या क्षणी अनामिका तिथून बाहेर आलेली असते. आणि मग मात्र आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत रूममध्ये जाऊन आराम करत असतो. त्याला कुठे माहिती आहे की रूममध्ये काय गोंधळ घालून ठेवला आहे किंवा काय झालेलं आहे ते. आणि अनामिका त्याचबरोबर हे तिघंही बाहेर येऊन मजा घेत असतात. त्यांना खूप भारी वाटत असतं की चला आज अद्वैत संपणार. अनामिका तर म्हणत असते की एखाद्या माणसाला मारण्यासाठी आगच पुरेशी असते असं नाही किंवा जाळच करावा लागतो असं नाही, तर त्या माणसाला मारण्यासाठी धूरसुद्धा पुरेसा असतो. परंतु अद्वैतचा जो खोकल्याचा आवाज आहे तो ऐकून आता तिथे सुकन्या दाराच्या जवळ पोचलेली असते आणि सुकन्या तिथं पोचल्यानंतर सुकन्या अद्वैतकडे पाहत असते. खरं तर तिला दरवाजा उघडायचा असतो, दरवाजा उघडला जात नसतो. ती जोरजोरात दरवाजा वाजवत असते. सुकन्या तिथं पोचलेली आहे आणि त्याचबरोबर इकडे दरवाजा वाजवते, दरवाजा उघडा म्हणते, पण आतून काही दरवाजा उघडला जात नाही. आणि आता सुकन्या स्वतः काहीतरी असं करणार आहे की ज्यामुळं आता पटकन तो दरवाजा उघडला जाणार आहे आणि अद्वैतचा जीव वाचणार आहे. म्हणजे सरोजला बोलावून आणणार किंवा आबांकडून घराची तिथल्या रूमची चावी आणेल आणि ती अद्वैतचा जीव वाचवेल. हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.